या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगर मधली एक महत्त्वाची पंचायत समिती म्हणून जिच्याकडे पाहिलं जाते ती वैजापूरची पंचायत समिती। इकडे शिवसेनेने भाजपला सोडून अनेक सगळ्या पक्षांना सोबत घेऊन इकडे सत्ता स्थापन केलेली आहे। सभापती पदासाठी खरं तर शिंदे वंदना शिंदे यांची वर्णी लागलेली आहे, तर सोनाला शिंदे या उपसभापती झाल्यात। या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आमदार रमेश बोरनारेजी माझ्यासोबत आहेत। सर, खरं तर तुमच्याकडे शरद पवारांची महिला उपसभापती झाली, ठाकरे गटाचे तुमच्याकडे सदस्य आम्हाला पाहायला दिसले, भाजपाचे दिसले नाही, कारण काय? मी खऱ्या अर्थाने ग्रामीण जनतेचे आज आभार मानणार आहे। का 1 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागाच्या तमाम नागरिकाने, जनतेने, मतदाराने आमच्यावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि आमचे 10 सदस्य त्या ठिकाणी निवडून आणले। यामध्ये खऱ्या अर्थाने आपण मला प्रश्न विचारला का या ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि उबाटाचे सुद्धा एक उमेदवार आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आपल्याला पहिलं पण सांगितलं होतं का 16 मध्ये 8 आमचे धनुष्यबाणाचे निवडून आलेले आणि 2 येणार आहे, कारण शेवटी संख्याबळ कुठेतरी असावं। आणि मी आपल्याला मुद्दाम सांगेल या ठिकाणी का टोपा नावाने बाळा जाधवला आपण त्या ठिकाणी संपूर्ण तालुका मानतोय, ओळखतोय। बाळा जाधवच्या पत्नीला सोनालीताईला आपण उपसभापती पद त्या ठिकाणी दिलं। सन्माननीय माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकरांच्या सोबत बाळा जाधवने सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून बाळा जाधव हे सुद्धा शिवसेनेचेच कॅन्डिडेट आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगेल का सभापती सुद्धा शिवसेनेचा झाला आणि उपसभापती सुद्धा सोनालीताई या शिवसेनेच्या त्या ठिकाणी झालेल्या आहे। परंतु माझी सवय अशी आहे का सर्व जनतेला त्या ठिकाणी सोबत घ्यायचं आणि काम करायचं आहे। आज गंगापूरमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाची युती झाली। मला आमदार प्रशांत बंबडी सकाळी फोन केला, बोरणारे सर काय करायचं आहे? मी त्यांना सांगितलं का तुमचे 7 आणि माझे 5, 12 आपण त्या ठिकाणी करू, तुमचा सभापती करा आणि माझा उपसभापती करा। तिथं सुद्धा राजेश्वर हिवाळे आपला शिवसेनेचा धनुष्यबाणाचा राजेश्वर हिवाळे बिन विरोध सभापती त्या ठिकाणी झाला। म्हणजे एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो, गंगापूरमध्ये मी भाजप बरोबर आहे, वैजापूरमध्ये का नाही याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। हेच लोक आज स्वतःला बीजेपी समजता, परंतु विधानसभा आणि लोकसभेला युतीच्या विरोधात जाऊन त्यांनी काम केलं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठरवलं का त्यांना 2वरच ठेवायचं आणि म्हणून त्यांचे पंचायत समितीचे 2च आले, जिल्हा परिषदेचा त्यांचा 1च आला आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का आपण कधीतरी ही तडजोड केली पाहिजे। परंतु त्या ठिकाणी जेव्हा स्वार्थ येईल तेव्हा फक्त स्वार्थपणाने त्या ठिकाणी राजकारण करायचं, परंतु रमेश बोरनारे असं करत नाही। मी त्या ठिकाणी आपले मंत्री म्हणून अतुल सावे साहेब आणि मंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट साहेब यांना 8 दिवसापूर्वी अधिवेशनाच्या काळात दोघांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मी का शिवसेना आणि भाजप आपण जर जोमाने एक दिलाने काम जर केलं तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये एखादा उमेदवार निवडून येण्याची हिंमत त्या ठिकाणी करू शकत नाही। परंतु या ठिकाणी वैजापूरचं गणित थोडं वेगळं आहे आणि मला वाटतं ते पत्रकार मित्रांना सांगण्याची गरज नाही। तुमच्याकडे एक हाती मॅन्डेट असताना, तुमच्याकडे एक हाती सगळं मॅन्डेट असताना, खुलेआम तुमचं मॅन्डेट दिसत असताना भाजपने अर्ज का दाखल केला असेल? काढून घेतला त्यांनी नंतर। त्यांना जाणीव झाली की इकडे एका बाजूला 10 बसलेले आणि आपल्या 6 मधून कदाचित 2 फुटणारे आणखीन, कारण 2 अजून माझ्याकडे होते त्यांच्या 6 मधले आणि ते घाबरले आणि त्यांना वाटलं जर इकडं जर 10च्या ऐवजी 12 झालं तर, आणि म्हणून त्यांनी फॉर्म वापस घेतलेला आहे। बरं, इकडे दोन्ही महिला राज पाहायला मिळणार आहे, काय अपेक्षा असणार आहे तालुक्याला महिला? काहीच नाही। काल परवा 8 मार्च झालं आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन आपण त्या ठिकाणी साधतोय आणि म्हणून मी या ठिकाणी ग्रामीण भागाच्या तमाम लाडके बहिणीला एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं का आपण त्या ठिकाणी पंचायत समितीचा कारभार दोन्ही महिला त्या ठिकाणी बसा आणि अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करा, एवढंच त्या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे।
बरं, लाडक्या बहिणीला सरकारने लाडकी बहीण म्हणून महायुती सरकारचं गोल्ड मेडल ठरलं होतं. तालुक्यात आहे तसंच गोल्ड मेडल ठरणार. हे पाहिलं ना तुम्ही आता दोन्ही लाडक्या बहिणी बसवल्या ना आम्ही. आपण बघितलं की अशा पद्धतीनं या महिला राज इकडे आता पंचायत समितीवर बसले होते आणि त्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांची प्रतिक्रिया. माझा सहकारी दीपक सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.